शुभांगी मॅडम नमस्कार. नमस्ते सर. तुम्ही एक टीचर आहात. तुम्हाला शोल्डर पेन, नेक पेन हे सगळे त्रास आहेतच. पण आता डिटॉक्स केल्यावर काय वाटतंय तुम्हाला फरक? बॉडी डिटॉक्समध्ये आता आपण लिव्हर क्लिन्झिंग, किडनी किंवा इतरही जे आपले इंटरनल बॉडी पार्ट्स आहे ते सगळे आपले क्लिन्झिंग झाले. त्याच्याचबरोबर मड बाथमुळे आपलं आउटर बॉडीसुद्धा क्लीन झाली. म्हणजे आतून बाहेरून आज आम्ही एकदम क्लीन होऊन अगदी छान एनर्जीने फ्रेश होऊन आम्ही आता इथून जातोय. मी सगळ्यांना विनंती करेल की सगळ्यांनी हे बॉडी डिटॉक्स केलंच पाहिजे. कारण जवळजवळ 2 किलो कचरा आज आमच्या शरीरातून निघाला. काल म्हणजे सकाळी 9 वाजता केलेलं वजन जे 62 होतं ते डायरेक्ट आता 60 वरती आलं एकाच दिवसामध्ये. म्हटलं तर 24 तासामध्ये तेवढं वजन बदल कमी झाल्यावर पण तुम्हाला एनर्जी लेवल डाऊन वाटली का वाढली? अजिबात नाही, उलट वाढलेली आहे. आता इथून उलट नवीन ऊर्जा घेऊन जाणार आहोत. म्हणजे हे जे वेट लॉस झालं हे याच्यात कोणतेही आपण थकवलं नाही तुम्हाला, काही बरोबर. एक्सरसाइज आपण केला नाही. हो. या पद्धतीने रेग्युलर स्वतःची काळजी घ्या. हो. आम्ही सांगितलेलं क्लिन्झिंग जे आहे इथून पुढे घरीच करायचं आहे तुम्हाला. बरोबर. आणि त्यासाठी पूर्ण आमचं गायडन्स राहील. आणि तुमचे जे काही प्रॉब्लेम आहे, गायनेक प्रॉब्लेम सुद्धा आहे, तर ते सर्व आपण पुढच्या 3 महिन्यामध्ये पूर्णपणे बरे होऊन जाऊ त्यातून, ही मी तुम्हाला गॅरंटी देतो. हो. आशिष सर आणि त्यांची टीम खरंच खूप मेहनत घेते आणि अगदी म्हणजे प्रत्येकाला ज्याला इच्छा नव्हती त्याच्यात पण अगदी त्यांना गाईड करून त्यांच्या मनात ती इच्छा निर्माण केली का नाही ते तुम्ही केलंच पाहिजे. अशा प्रकारे जो काही त्यांचा डोस होता, जे काही तुमचं उपचार पद्धती होती, प्रत्येकाकडून त्याने ते अगदी लक्षपूर्वक वैयक्तिक लक्ष घालून ती पूर्ण करून घेतली. आणि खरंच खूप थँक्यू आशिष सर आणि त्यांच्या पूर्ण टीमला. थँक्यू मॅम. आणि तुम्ही जोडीने आलात दोघं जण, त्याबद्दल धन्यवाद. महत्वाचं असतं. हो. आणि जे पेन तुमचे होते बरोबर. त्याच्यामध्ये किती फरक जाणवतो? पेनमध्ये पण भरपूर. आता 2 दिवसापूर्वी तर म्हणजे इकडे येण्या अगोदर आम्ही बाहेर फिरून पण आलो तर त्याचा जो थकवा होता तो थकवा म्हणजे असं जाणवलाच नाही. आता तर असं वाटतच नाही का आम्ही एवढं 3-4 दिवसाचं रनिंग मध्ये आम्ही बॉडी पेन पण तुमचे कमी झाले बरेच. भरपूर कमी झालं. तर पेन जे आहे ते आतूनच असतात. जुने लोक सांगतात की सगळे आजार पोटातून होतात. बरोबर. त्याचा अनुभव तुम्हाला आला. आणि असा प्रोटोकॉल, आता तुम्ही एवढे सगळे उपचार केले, नॅचरोपॅथी पण केली, पण असा प्रोटोकॉल अनुभवलेला कुठे? नाही, कुठेच नाही. पित्ताशयातले खडे बाहेर पडतात. अगदीच म्हणजे इतके खडे बाहेर पडले ते बघितल्यानंतर असा विचार केला की अरे आपण किती सारा कचरा सोबत घेऊन फिरतो. तर बॉडी डिटॉक्स म्हणून आपण आपल्या शरीरातला जो कचरा आहे तो बाहेर काढला. जो 2 किलो 1.5 किलो कमी होतो ना, हा सगळा कचराच घेऊन सतत आपण फिरत असतो. बरोबर. हे डम्पिंग ग्राउंड क्लिअर करायचं काम आपण इथे ह्युमन गॅरेज मध्ये करतो. आपण आपलं गॅरेज मध्ये तुमची सर्व्हिसिंग केली, अलाइनमेंट केली, बरोबर. आणि आज सकाळी वॉशिंग पण झाली आपल्या गाडी. अगदी छान.